मला खेळायला जायचंय. जा की बाळा मग. नको बाहेर ऊन आहे, अजिबात जायचं नाही. अगं कुठं ग, वर्षातनं एकदा तर येत आहे, जाऊ दे की ग खेळायला. जा बाबा जा. किती दिवसानं आलीस ग, का ग तुला माहेरला काही येऊ वाटना आता? अगं नाही गाई, घरातलं आवरायचं, ते सासू सासऱ्यांचं बघायचं, पोरांची शाळा, ह्यातनं वेळच मिळत नाही यायला. ते पण खरंय सोड. ते नव आता लेकरं मोठी व्हायला लागले, त्यांच्या नावावर का पैसा बिसा ठेवल्यास का नाहीस? का माझ्या जावायचा सगळा पगार त्यांच्या घरच्यांवरच खर्च करायला लागल्यास? मुलांच्या नावावर नाही ग ठेवली. आधी तुम्ही दोघं होतात तेव्हा चालत होतं ग. आता पदरात तुमच्या 2 लेकरं आहेत ते. अगं तुझ्या नवऱ्याला चांगला पगार आहे, पण सगळा पगार त्या घरच्यांवरच खर्च होते. अगं त्याच्यापेक्षा तू वेगळं राहा, कव्हर करत बसणार आहेस तू त्यांचं. अगं नवरा बायको आणि 2 लेकरं घेऊन राहिली, महिन्याला खाऊन पिऊन रगड पैसे शिल्लक राहते आणि 3-4 पैसे आपल्या लेकरांच्या नावावर टाकायचं ग. कसं कळणं झालंय तुला? लेकरांच्या भविष्याचा विचार कर ग तू. होय गाई, बरोबर सांगायलास तू, पण माझ्या सासरचे मला काही त्रास देत नाहीत ग. थांब श्वेता, जरा पाणी आण ग. अगं तिला कशाला आवाज द्यायला लागल्यास बाई? आणलं सवय पाणी. अगं पिल्लू कुठं आपलं? ऐक की श्वेता, तुला एक गोष्ट सांगायची आहे. तू ना माझ्या आईला खरंच लई छान सांभाळतेस, त्यामुळे मला अजिबात काळजी वाटत नाही. माहितीये, अशीच काळजी घे आईची आणि माझ्या वडिलांची. चहा ठेव जरा जा. हे बघ आई, तू माझी आई आहेस, तुझ्या पोरगीचं चांगलं व्हावं असं तुला वाटणं हे स्वाभाविक आहे ग. पण जे तू मला शिकवायला लागल्यास ते जर तुझ्या सुनेच्या आईनं तिला शिकवलं तर तुमचं काय होईल ग? लग्न झाल्यानंतर संसार करत असताना त्या प्रत्येक मुलीचा तिच्या आईवर लय विश्वास असतोय ग. आई जे सांगेल तसंच ती पोरगी वागत असते. आणि जर तू हे असं सांगितलेलं मी जर ऐकलं असतं आणि माझा संसार मोडला असता तर जबाबदार कोण ग? तुला माहितीये आई, किती तर पोरींचे संसार तिच्या आईच्या चुकीच्या शिकवण्यामुळे तुटलेत माहितीये. आणि वाईट वाटून घेऊ नकोस माझ्या बोलण्याचं.